आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अगं त्यात काय एवढं लाजायचं, घे ना एक छानसं उखाणा। अगं नंदा, हा कसं असतं, नव्या नवरीला आपण लाजाळू आहोत असं दाखवावं लागतं। आमचे अमोल भाऊजी असेच आहेत, म्हणजे हे मस्करी करत असतात। काय हो अमोल भाऊजी, मस्करी काय करताय? अरे बापरे ऋषी, आल्या आल्या अगदी बायकोची बाजू घेतोयस। बरं मग ऋषी, तू चल ना वेदाला उखाणा घ्यायला। अरे ऋषी, सांग नाव घ्यायला। वेदा, उखाणा घे ना। ताई घे उखाणा। संसाराच्या देव्हाऱ्यात नंदादीप समाधानाचा। ऋषीरावांचं नाव घेते, आशीर्वाद द्या अखंड सौभाग्याचा। छान छान छान। ए ऋषी, चल आता तू घ्यायचा उखाणा। हे ऋषा, चल घे ना उखाणा। अरे घे रे ऋषी नाव, घे घे घे। मी अरे लग्न तूच केलंयस ना, मग घे ना। थांबा, थोडा विचार करू द्या मला। घे रे। ए ऋषी घे घे, पटकन घेऊन टाक। अशी जादू केली, जिंकलंच मन एका क्षणात। पहिली नजर वाला प्यार झाला, आता वेदात असेल कायम मनात। एक नंबर ऋषी। बरं बरं बरं, झालंय का तुमचं सगळं? त्यांना आतमध्ये घ्या आता। ए, थांब थांब थांब, मी आलेच। आहो चला। चालू। हा ती लक्ष्मीची पावलं माहितीये मला। वेदा, तुझे पाय परातीत ठेव आणि आधी उजवा पाय या कापडावर ठेव आणि लक्ष्मीच्या पावलाने घरात ये। काय ग, जमलीस ना? ऐक काका, दमलो। नाही पण राणा, खरंच तुला शाबासकी द्यायला पाहिजे। नाही ना, तू होतास म्हणून हे सगळं निभावलं बरं का। वाव, छान। दोन्ही लग्न अगदी उत्तम पार पडले। दमला असाल ना दिवसभर, घ्या चहा। वेळेवर आलीस बाबा। करेक्ट टायमिंग आहे सर्व मावशी। हो येऊ. हा, बाकी भाऊजी मानलं पाहिजे तुम्हाला। हा, लोकांना इथे ना एक लग्न लावणं सुद्धा कठीण होऊन बसतं, पण तुम्ही चारही मुलींची लग्न अगदी धूम धडाक्यात पार पाडली।
तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. अहो म्हणजे काय विषयच नाही ना मावशी. आमचे काका म्हणजे या जगातले सगळ्यात भारी काका आहेत. अरे माझे कसले डोंबलाचं कौतुक करत आहे. ही सगळी त्या देवाची कृपा. हा हा. बर ए चरू, ए तू लग्नाला आलीस खूप बरं वाटलं मला खरंच. ए, ओवी आणि वृंदाच्या लग्नाला आली नव्हतीस, खूप राग आला होता मला तुझा. हा अहो भाऊजी, तुम्हाला तर माहितीच आहे ना, त्यावेळी यांची तब्येत खूप बिघडली होती. मला येणं शक्यच नव्हतं. होय होय. आणि ओवी आणि वृंदाच्या लग्नात त्यांच्या अंगाला माझ्या हातनं हळद नाही लागली म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं. होय होय का होय. अगं कळतंय का मला, सगळं कळतंय. हा पण ठीक आहे, ते जाऊ दे आता, सोडूया विषय तो. हा. आत्ता आलीस ना, खूप छान झालं. हा बरं, मी काय म्हणत होतो, ही चारी लग्न अगदी व्यवस्थित पार पडली आहे, तर आता जरा कुलदेवतेचं जाऊन दर्शन घ्यावं असा विचार माझ्या मनामध्ये येतोय. अहो मग चला की जाऊन येऊ. हा अहो विचार कसले करून राहिले काका तुम्ही. आता आलंय मनात तर जाऊन येऊ. चला, मी आपल्या सगळ्यांसाठी बस बुक करतो. थांबा. अरे हो, बस तर बुक करावी लागेलच. नाही तर बघ किती माणसं आहेत ते बघ. नाही छोट्या छोट्या 2 गाड्या करू काय ग. हा बाबा हम्म. घ्या चहा घ्या, चहा घ्या. हे ग नको. बर बाबा, दोन्ही लग्न छान झाली एकदम. होय होय. बरं, चहा घेऊन आता आम्ही पण निघतो. नाही नाही, जरा थांबा, जरा थांबा. मी काय म्हणतो होतो, हा लग्नाचा सोहळा अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळेच आता एकत्र आलेलो आहोत, तर जरा जाऊन कुलदेवतेचं दर्शन घ्यावं असा विचार मनात येतोय. म्हणजे असं ठरतंय. तर मला असं म्हणायचंय की आजच्या दिवस तुम्ही थांबा, उद्या दर्शन घ्या आणि मग तसंच परस्पर निघा. काय ठीक आहे बाबा, चालेल. हा हा. अहो जरा येता का, बोलायचंय. आम्ही आलोच. हा हो हो. हो, असं काय करताय. आधीच आपण इथे लग्नाला आलो याची कल्पना नाही दिली सासूबाईंना. आता कुलदैवतेच्या दर्शनाला जातोय हे कळलं ना तर त्या. मला वाटलंच होतं तू हेच बोलणार. अगं आपण दर्शन घेतलं काय आणि नाही घेतलं काय, आपण परत गेल्यावर आई ओरडणारच आहे ना. मग त्याबद्दल विचार कशाला करायचा, काय उपयोग. हे बघू, मी एक वेळ तुझा शब्द मोडू शकतो पण बाबांचा नाही. बोलत नसलो तरी मला त्यांच्याबद्दल काळजी वाटते, आपलेपणा वाटतो. तू काही टेन्शन घेऊ नको, मी बघतो काय करायचं. बाबा, उद्या आम्ही दर्शन घेऊनच निघतो. होय ना. वा वा, उत्तम उत्तम.
तुम्ही इथं कशा म्हणजे? समीर त्याच्याकडे आलीये मी. अहो पण ते सगळे लग्नाला गेलेत. कविता इकडे इकडे. अगं यांना माहितच नाही समीर लग्नाला गेलाय. अगं तृप्ती ये यांना माहित नाही समीर आणि ओवी लग्नाला गेलेत ते. पण ताराबाई तुम्हाला काय माहिती की ओवी आणि समीर लग्नाला गेलेत ते? अगं असं काय करतेस? वाडीतले आपण सगळेजण गेले होतो लग्नाला. तिथे ओवी आणि समीर पण होते. हो ना, तसे ते थोडे लेटच आले होते, पण आपण निघेपर्यंत ते लग्नातच होते. हो ग, लग्न इतकं छान झालं म्हणून सांगते. ओवीच्या घरच्यांनी छान व्यवस्था केली होती, हो की नाही ग? खरंच म्हणजे इतकी समधी माणसं होती, पण सगळ्यांचा पाहुणचार अगदी व्यवस्थित केला. बरं झालं तुम्ही नाही आलात, नाही तर हरवला असतात. हो एवढी गर्दी होती, किती मजा आली ना गो. जेवण किती सुंदर होतं, हो ना. आणि आईस्क्रीम पण ठेवला होता ना. खूप छान होतं. काय हॉरिबल्स बाई आहे ही. हिच्यामुळे ओवीला स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला वेळेवर जाता आलं नाही. नशीब तिचे बाबा तिला बोलवायला आले म्हणून तर लग्नाला आली. खरंच. पण तुम्हाला सांगते ताराबाई, मी जर ओवीच्या जागी असती ना तर तिच्या सासूला ना सुतासारखा सरळ केला असता. नाहीतर काय, ती ओवीताई सुद्धा ना तिच्या नवऱ्याचं खूपच ऐकते. हे तिचा नवरा चांगला आहे ग बिचारा, पण त्याची आई एक नंबरची कैदाशी नाही. तिच्या पुढे काहीच चालत नाही त्याचं. ती ना त्याला मुठीत ठेवायला बघते, इमोशनली ब्लॅकमेल्स करते. तुला सांगते तृप्ती, घरात अशी एखादी तरी बाई असेल ना तरी घराची वाट लागते. खरंच. ओवीच्या घरात तिची सासू अशी आहे म्हणून त्यांच्या संसाराचं गणित चुकलंय. अगं ओवीचे वडील जर बोलवायला आले नसते ना तर समीर आणि ओवी लग्नाला येऊच शकले नसते. हो ना. कारण सासूच्या धाकामुळे त्यांना जमलंच नसतं. ओवी बिचारी साधी आहे ग, पण तिची सासू एक नंबरची कजाक बाई आहे. जमानाच वाईट आहे ग बाई. पण तुला सांगते, चांगल्याचं नेहमी चांगलंच होतं आणि वाईटाचं वाईटच होतं. हो, या जन्मी केलेल्या पापाचं फळ इथंच भोगावं लागतं. देव पण असं ना त्रास देतोच ग. डायरेक्ट त्रास देत नाही, पण त्यांच्या मुलांकडून त्रास देतो. चांगल्या माणसाविषयी मनात विष ठेवून त्यांना त्रास देणं, अशा माणसाचं कधीच भलं होत नाही. वाटोळं होतं गो बाई. उठ 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 त्र्यंबकेश्वरा, डोळे मिटून झोपू नको बाबा. आता माझ्याकडे आशालताकडे लक्ष दे, तुझ्या आशालताकडे लक्ष दे त्र्यंबकेश्वरा. तिचा कसा अपमान झालाय ते बघ तू डोळे उडून. त्र्यंबकेश्वरा, माझं पोरग, माझा लाडका समीर माझ्या मनाविरुद्ध त्या मास्तरच्या पोरीच्या लग्नाला जाईल याची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती मी त्र्यंबकेश्वरा. पण गेला तो. त्यांनी सुद्धा त्याचे रंग दाखवले त्र्यंबकेश्वरा. हा एकमेव पोरगा माझ्या हातात होता, पण तो माझ्या हातात निसटलाय त्र्यंबकेश्वरा. तू तरी लक्ष दे माझ्याकडे. उठ उठ त्र्यंबकेश्वरा, उठ. आई, ए आई, थँक्यू. त्या निमित्ताने का होईना तू कापूर जाळलास, घरभर धूर केलास, सगळे डास पळून जातील आता. खूप चावतात ग मला. थँक्यू. कधी ना त्या समीर दादापेक्षा भाई परवडतो. वाटेल तर तोंडावर बोलून रिकामा तरी होतो. पण दादाचं तसं नाही, तोंडावर एक बोलायचं आणि मागं दुसरंच काहीतरी वागायचं. तूच ग माझी बहीण. खरंच तुला पण थँक्यू. तोंड वाकडं करून का होईना पण तू माझं कौतुक केलंस ग. खरंच थँक्यू. पण बस झाला आता, जास्त कौतुक करू नकोस माझं. नाही तर तू कौतुक करून आईला भडकवशील आणि ती भडकली तर लास्ट टाइम सारखं परत हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल. बस झालं. गुड नाईट.
डोळे उघड त्र्यंबकेश्वरा, डोळे उघड. ती आशा लताकडे बघ, लक्ष दे तिच्याकडे, डोळे उघड. आई त्र्यंबकेश्वरा, डोळे उघड. सोड सोड, हे सगळं सोड. डोळे उघड त्र्यंबकेश्वरा, हे दे. माझा अपमान झालाय. आई माझ्या मनाविरुद्ध. शांत 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 हो. बघ, या सगळ्यामुळे तुलाच त्रास होतोय की नाही? उगाच स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. मी अंथरून टाकून ठेवलं, जा जाऊन झोप. मी पण झोपते. अपमान झालाय माझा. माझा अपमान केलाय, माझ्या समीरने अपमान केलाय माझा. मला नाही सहन होणार. माझ्याकडे लक्ष दे त्र्यंबकेश्वरा. माझा अपमान मला सहन होणार नाही. तो लग्नाला आला होता ना? कोण? आकाश. तो वेदा आणि ऋषीच्या लग्नाला आला होता ना? हो. त्याला काय तुमच्या फॅमिलीशी, तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसं काहीच नाहीये. मग तुम्ही एकमेकांसमोर येऊन एकमेकांशी बोलला का नाही? ते ऍक्च्युली मी थोडी बिझी होते, म्हणून मलाच बोलता नाही आलं त्याच्याशी. आपलं लग्न होण्याआधी तुमच्यात काही सुरू होतं का? नाही, तसं काहीच नाहीये हो. मग तुम्ही दोघं एकमेकांसमोर येऊन सुद्धा एकमेकांशी बोलला का नाही? तुम्ही दोघं एकमेकांकडे फक्त बघत उभे होतात. असं का? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मुक्ता. मी बिझी होते, तुम्हाला सांगितलं ना मगाशी. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. काय ना ते खरं खरं मला सांग, आत्ताच्या आत्ता. अहो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगते ना तुम्हाला,
तुम्ही समजताय तसं माझ्यात आणि आकाशात असं काही नव्हतं. मला ना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. तू आत्ता खोटं बोलत असशील, बोल. कधी ना कधी खरं समोर येईलच. आणि आता तू माझ्यावर विश्वास ठेव. मी जे बोलतो ते खरं असेल ना, तर माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी नसेल. हॅलो. हाय. नकोय मला. आणि बोल. वेदा, तुला माहितीये, मला ना तुझ्याशी लग्नाआधी खूप काही बोलायचं होतं, पण तू समोर आलेस की काय व्हायचं माहिती नाही का. म्हणजे डोक्यातले शब्द सगळे डिलीट होऊन जायचे, म्हणजे ब्लँक व्हायचो मी. तू रागवलीस का? मी असं ऐकलं होतं की मुली रागवल्यावरती खूप सुंदर दिसतात. पण मला नेहमी असा प्रश्न पडायचा की मुली जर रागवल्यावर सुंदर दिसत असतील तर मग स्माइल केल्यावर किती सुंदर दिसत असतील ना. सॉरी, मी जस्ट एक जोक करण्याचा प्रयत्न करत होतो. बरं वेदा, मी लग्नात पण हे नोटीस केलंय, तू तेव्हाही माझ्याकडे बघून स्माइल नव्हतं केलं. नेमकं काय झालंय कळेल का मला?